जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक. ब्रिटिश सरकारच्या अन्यायाचे भारतीय जनतेसमोर वाचले पाडे. न्याय मिळवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी अन्यायी सरकारशी दिले लढे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. ते लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे व अन्यायाविरुद्ध पेट उठणार होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारतीय जनता एकत्र यावी म्हणून लढा द्यावा म्हणून त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंत्योत्सव हे उत्सव सुरू केले. त्यांनी लोकमान्य टिळकांनी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली. ते मंडालेच्या तुरुंगात असताना जगभर प्रसिद्ध गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना केली. पण दुर्दैवाने 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांनी देशाचा अखेरचा निरोप घेतला. अशा थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.